नमस्कार, न्यूज 24 परभणी वार्तामध्ये आपले स्वागत। मी शिवाजी चव्हाण। पाहुयात घडामोडी। पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी अहोरात्र काम करणारी संघटना म्हणजेच महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईच्या परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यात नूतन कार्यकारिणीची निवड करण्यात आली। प्रदेश कार्याध्यक्ष श्री देडे सर, परभणी जिल्हा अध्यक्ष दिलीपरावजी माने सर, अफसर कारभारी सर श्री महादेव डोंबे सर लातूर, डॉक्टर गारोळे सर, अध्यक्ष लायन्स क्लब गंगाखेड टाउन अनिलजी यानपल्लेवार सर, नगरसेवक गंगाखेड मिथिलेश भैया केंद्रे सर, गटनेते नगर परिषद गंगाखेड बालाजी मामा मुंडे साहेब, ज्येष्ठ पत्रकार आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते। महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या गंगाखेडच्या तालुका अध्यक्षपदी महमूद शेख यांची नियुक्ती केली, तसेच सर्व तालुका कमिटीची नियुक्ती करण्यात आली। तर जिल्हा अध्यक्ष दिलीपराव माने यांनी गंगाखेडचे ज्येष्ठ पत्रकार रामप्रसाद उर्फ बंडू ओझा, सय्यद गौस, अनिल साळवे यांना परभणी जिल्हा समिती सदस्यपदी नियुक्ती केली आहे। महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचा सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला। अशाच घटना घडामोडी पाहण्यासाठी आजच न्यूज 24 परभणी वार्ता चॅनलला लाईक व बेल आयकॉन दाबून सबस्क्राईब करा व शेअर करा। तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा। पाहुयात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईच्या या कार्यक्रमातील काही क्षणचित्रे। शहरामध्ये जो कार्यक्रम आयोजित केला त्या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती असलेले मराठवाड्याचा स्तंभ आहे आणि तो स्तंभ तुमच्या निकालाच्या माध्यमातून, तुमच्या लेखणीच्या माध्यमातून राजाचा रंक आणि रंकाचा राजा झाल्याशिवाय पण राहत नाही। कारण विषय कसा आहे, जो सत्ताधारी असतो कालांतराने सत्ता त्याच्या हातामध्ये आल्यानंतर ते पूर्वल उडायला लागतं बॉस। त्याच्यामुळे आमचं काही चुकीचं झालं तर राजकारणी म्हणून म्हणा किंवा एखादं चुकीच्याही गोष्टी झाल्या तर आमचं आपला लहान भाऊ म्हणून आपण सर्वांनी आमचं कान पकडण्याचं परत एकदा मी मनापासून शुभेच्छा देतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। त्यामुळे मी जास्त काही बोलत नाही आणि आजचा कार्यक्रम सांगताच करतो इथून, आणि जे काही कार्यक्रम ठरवत त्यापासून बोलून थांबतो। धन्यवाद। शुभेच्छा देतो। पत्रकार सगळ्यांचे प्रश्न मांडतात, पण पत्रकारांचेही काही प्रश्न असतात ते सोडवण्यासाठी या संघटनेची गरज असते। त्यानुसार आपल्या राज्यात 2-3-4 अशा संघटना आहेत, त्यापैकी सगळ्यात सक्रिय आणि कुठल्याही महाराष्ट्रात एखादा पत्रकार अडचणीत आला त्याच्या पाठीशी उभी राहणारी संघटना म्हणून ती महाराष्ट्र राज्य पत्रकार संघटना आहे। त्यानुसार संघटनेचे अध्यक्ष डोंबे साहेब, वानखेडे साहेब आणि देडेदादा हे राज्यभर फिरत असतात, संघटनेची बांधणी करतात। पत्रकाराला कुठलीही अडचण आली, त्याची वैद्यकीय अडचण असेल, ऐका ना काय करतो आपण सगळं चहा पिताना टीव्ही लागतो, दैनिक वाचतो, दररोज एक बातमी जवळपास आपण तो दैनिक बघतो का आपण नाही बघत। एका चॅनलवर डबल बातमीवर बघणं बघत आपण, म्हणून असंही आपण काम करा। ब्रेकिंग न्यूजच्या नावाखाली आपण आपला जीव धोक्यात घालू नका, स्पर्धा करा 100% स्पर्धा। या स्पर्धा करत असताना समोरच्याला दुखू नका, आपल्या ब्रेकिंगच्या नावाखाली एखाद्या राजकारणाचा बळी जाऊ नका। अध्यक्ष साहेबांनी जिल्हाधिकारी त्यांचं स्वागत करतो। मित्रांनो, एकजुटीने राहा आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्या अडचणी काय असेल आपल्याला कळवा। सगळे लोक आम्ही तुमच्या सोबत आहोत, एक समजून का एवढंच बोलतो, थांबतो। जय देवा। धन्यवाद सर। आता त्यांचं आगमन झालं असे परभणी जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष आदरणीय श्री दिलीपजी माने सर
त्यांचा सत्कार करण्यासाठी मी मकरंदभाऊ चिलके आणि बंडूभाऊ ओझा यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा सत्कार करायचा. कारण मी बोललेले शब्द खरे होतात तुम्हाला. असे आमचे गटनेते विकलीस भैया केंद्र इथे उपस्थित आहेत. आमचे जिल्हाध्यक्ष माने साहेब आहेत, आमचे जवळचे मित्र आमचे बालाजी मुंडे साहेब आहेत, डोंगरे साहेब आहेत, आमचे अनिल शेठ यान पल्लेवार सर आहेत आणि सगळे म्हणजे जास्त वेळ झालेला असल्यामुळे हे तुम्ही खूप सगळे लोक चांगले आहात, आदर तिथे आमचा करतात, आमच्या बातम्या छापतात आणि चांगलं. आणि तुम्हाला सांगतो की एवढे प्रामाणिक काम करा की एखाद्या ग्रामीण भागामधला एखादा सामान्य माणसाचा प्रश्न जो माणूस यांच्यापर्यंत पोहोचू शकत नाही, तुमच्या पेपरानं तुमच्या यांच्यासमोर पोहोचवला पाहिजे आणि यांच्या दबावाखाली यायचं. कारण की म्हणजे सर्वसामान्यांची कामं करायचे, पाण्याचे प्रश्न असतील, लाईटचे प्रश्न असतील, रस्त्याचे प्रश्न असतील, आरोग्याचे प्रश्न असतील. एखादा डॉक्टर तुम्हाला आपल्याला काही प्रॉब्लेम, मी स्वतः डॉक्टर आहे, मी जरी तुम्हाला काय करत असत माझ्याविषयी सुद्धा आवाज उचला कुठला तुम्ही. कारण सत्य कधी लपत नसते, सत्य घडामोडी संपल्या. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.